समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील मोराळे आणि उंबर्डे या दोन गावात आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात प्रेक्षकांना आंतरराज्यीय कुस्त्यांचा थरार अनुभवायला मिळालाय। मोराळे येथील कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात पुणे येथील सेना दलाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील डंकी लावत हरियाणा केसरी निशांत लाडपूरने विजेतेपद पटकावल्याने त्यास 4 लाख इनामाचे बक्षीस देण्यात आले। पैलवान भारत मधने बारामती विरुद्ध हरियाणा केसरी पैलवान मलंग यांच्यातील द्वितीय क्रमांकाची कुस्ती बराच वेळ रखडल्याने शेवटी गुणावर मधने यास विजेता घोषित करण्यात आले। पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पैलवान रवींद्र चव्हाण याने एक लांगी डावाचा वापर करून पैलवान वीरेंद्र कुमार हरियाणा यास चितपट केले। गंगावेश तालमीचा सागर तामखडे याने चटकदार कुस्ती करत प्रतिस्पर्धी धनाजी कोळीवर मात केली। मांडवे येथील पृथ्वीराज पाटील याने आकडे लावत कर्नाटक केसरी शिवानंद दड्डीस जेरबंद केले। कुंडलच्या धीरज पवारने हप्ते भरत सांगलीच्या सचिन ठोंबरेला आसमान दाखवले। मंगेश माने शिवरामदादा तालीम पुणे विरुद्ध शाहरुख यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली। सागर देवकाते कोल्हापूर याने घिस्सा लावत पुण्याच्या गणेश चव्हाणवर मात केली। उंबर्डे येथे श्री सिद्धनाथ आणि बाळूबाई देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांचे जंगी मैदानात हरियाणाच्या पैलवान मलंग याने घुटना लावत पुणे येथील सुबोध पाटील यास चितपट करत प्रथम क्रमांकाचे 2 लाख इनाम जिंकले। भोसले व्यायामशाळेचा प्रशांत शिंदे विरुद्ध महारुद्र काळेल कुर्डवाडी यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली। बेणापूरच्या जीवन तामखेडेने एक जाग डावाचा वापर करत पुण्याच्या मंगेश मानेला चितपट केले। अक्षय चौगुले सांगली विरुद्ध शुभम दुधाळ सांगोला या कुस्तीत दुधाळ सरस ठरला। नांदुशीचा मनोज कदम जखमी झाल्याने प्रतिस्पर्धी गोविंद खांडेकर पुणे यास विजयी घोषित करण्यात आले। दत्ता खोत सांगली विरुद्ध तुषार देशमुख पुणे, राहुल कोरडे मायनी विरुद्ध दीपक चव्हाण पुणे यामध्ये खोत आणि कोरडे यांनी बाजी मारली। श्रीधर गोडसे वडूज विरुद्ध रोहित मोडळे पुणे यांची कुस्ती रंगतदार झाली। या 3 कुस्त्या 75,000 इनामावर जोडल्या होत्या। याशिवाय आदित्य फडतरे नागाचे कुमठे विरुद्ध रोहित मुळके सांगली, सोहम गुरव वडूज विरुद्ध चैतन्य माने धकटवाडी, अभिजित पवार बेनापूर विरुद्ध कृष्ण सावंत दिबड, अमर इंगळे शिरसवडी विरुद्ध प्रथमेश कदम कुंडल, केशव गावडे सातारा विरुद्ध बबलू नरळे जांभुळणी, कुणाल माने वरुड विरुद्ध शंभू केंजळे पुणे, साहिल कंठे कुमठे विरुद्ध किरण राणे पुणे यांच्यामध्ये रंगतदार लढती झाल्या। युवराज केचे उमेश पाटील मांडवे, ज्योतिराम वाजे यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले। मैदानात साप्ताहिक एरळा दर्शनच्या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित देवाची पालखी मिरवणूक, गजनृत्य महोत्सव, बैलगाडी शर्यती तसेच करमणूक कार्यक्रमात श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। लक्ष्मण पवार आहेत का? प्रल्हाद यमाजी पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत का? तो शिवराम जाधव गणेश गाणे या दत्ता पवार हात वरती करा जरा। मान्य दत्ता पवार मानाच्या पेट्यामध्ये शोभून दिसता बर का? पेटा काय काढू नका, तीच तेवढी काढून घ्या दत्ता पवार। रोजची कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी मार्केटकऱ्यांच्या गावाला चित्र येतो यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जे बंद पडलेलं मार्केट होतं ते मार्केट चालू केलं आणि खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समिती प्रगतीचे पाऊल आले असे दत्ता पवार आंदोलनाचे सुपुत्रा त्यांच्या समेत साखर कारखान्याचे अगदी गाजाय लागलेला, फुलाय लागलेला, घुमाय लागलेला, कोणतर विस्ता मारण्याचा प्रयत्न बाबूचा आपला मांडवे पैलवानचा हल्ला भुरकवला तिचा प्रतिस्पर्ध्याला निशांत मांडवेने कब्जा घेतलेला आहे। रहमतपूरचा पोरगा बंडू माने यांचा चिरंजीव शिवरामदादा तन्मेला सराव करतो। हिंद केसरी आणि महाराज केसरी
अभिजित कटके यांचा पट्टा आहे आणि या सातारा जिल्ह्याला मंगेश मानेच्या रूपाने सुवर्ण पदक मिळावं एवढीच मोराळच्या खंडोबाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो. यात्रेच्या संदर्भानं विशेष साप्ताहिक या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. रविराज महामुनी वार्ताहर आणि पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. दूरदर्शनचे संपादक आणि खटाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष धनंजयजी क्षीरसागर यांचा शुभ संदेश या ठिकाणी आलेला आहे. दूरदर्शन या साप्ताहिकाचा या ठिकाणी प्रकाशन केलं जात आहे. संदीपदादा मांडवे, शशिकांत भाऊ मोरे या प्रतिनिधी रविराज महामुनी, दत्ता कोळी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.